नमस्कार मंडळी अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे। पीएम किसानच्या 20व्या हप्त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। एकंदरीत हे पैसे कोणत्या तारखेला जमा केले जाऊ शकतात या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। पण त्यापूर्वी आपण जर केवायसी केले नसेल तर आपल्याला केवायसी सुद्धा बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर जर काय आपण आधार अपडेट केलं नसेल तर आपल्याला आधार कार्ड अपडेट करणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। कारण तर 10 वर्ष झाले, 10 वर्ष झाल्यानंतर ते काही आधार कार्ड असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात, शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात, तुमचे फिंगर पकडत नाहीत, चेहरा मॅच होत नाही, अशा पद्धतीने बरेच काही शेतकऱ्यांच्या तफावती येतात। बरेच काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड सुद्धा अपडेट केलेले नाहीत, ते अपडेट केल्या न कारणाने ते पैसे आता वाटप केले जाऊ शकत नाहीत। बऱ्याच काही शेतकऱ्यांना यामध्ये वंचित सुद्धा राहावं लागणार आहे। त्यासाठी आपण आधार अपडेट करून घ्या। आपलं लॅड सेटिंग असेल ती लॅड सेटिंग चेक करून घ्या। आपलं लॅड सेटिंग त्या ठिकाणी जर जमीन आपली उपलब्ध नाही अशा पद्धतीने जर दाखवत नसेल तर आपण कृषी विभागाला किंवा त्या ठिकाणी जे काही कृषी तलाठी असतील त्यांना भेट देऊन त्या ठिकाणी आपले जे काही डॉक्युमेंट असतील त्याची पूर्तता करा। ते डॉक्युमेंट परत केवायसी करून घ्या, चेक करून घ्या। तुमचं आधार लिंक नसेल तर आधार लिंक सुद्धा चेक करून घ्या। बँकेला शेडिंग आहे का नाही ते सुद्धा चेक करून घ्या। त्याचबरोबर आता महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना। पीएम किसानच्या धर्तीवर बरेच काही शेतकरी आता प्रतीक्षेत आहेत। जवळपास 95 लाखापेक्षा शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा जो काही हप्ता असेल 2000 रुपयाचा त्याचं वाटप केलं जाणार आहे। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण केलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकी आहेत जे काही बिहारच्या, त्या बिहारच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना एक दिलासा दिला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा काही प्रमाणात येत आहे। आणि शेतकऱ्यांना आता जे काही 18 तारीख असेल त्या 18 तारखेला महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली जाईल। या योजनेला जो काही लागणारा निधी असेल त्या पोर्टलवरती प्रकाशित केला जाणार आहे, शेतकरी प्रकाशित केले जाणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे। परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारची तारीख आलेली नाही, परंतु निश्चितच 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयाचा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो। शेतकऱ्यांना 2000 रुपयाचे जे काही निधी असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार बेसवरती आपल्या खात्यावरती हा जमा केला जाणार आहे। परत एकदा सांगतो, आधार अपडेट केलं नसेल तर आधार अपडेट करून घ्या। तुमचं आधार जुनं असल्या कारणाने ते आधार बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचे बंद पडलेले आहेत। ते शेतकऱ्यांचे आधार व्हेरीफाय होत नाहीत किंवा ते पैसे ट्रान्सफर होत नाही, त्या कारणाने बरेच काही शेतकरी यामध्ये वंचित असतात। त्यासाठी आपण आधार अपडेट नसेल केलं तर आधार अपडेट करून घ्या। केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या। आपलं बँकेला खातं लिंक नसेल तर ते करून घ्या। असेल तर कोणत्याही प्रकारची लिंक करण्याची गरज नाही। अपडेट जर केला असेल तर परत तुम्हाला अपडेट करायची गरज नाही। त्याचबरोबर तुमचं जर काही आधार शेडिंग असेल ती जर ओके असेल, केवायसी केलेली ओके असेल, लॅड शेडिंग ओके जर असेल तर आपल्याला काहीही करायची गरज नाही। निश्चितच 20 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात। या संदर्भात नवीन काही अपडेट आलं, नवीन काही माहिती आली तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर या साईडला काळं किंवा पांढरं सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असेल ते सुद्धा करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।